हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसा आहात तुम्ही? आशा आहे की तुम्ही रेषा आणि रेषाचे प्रकार ह्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला असेल तुम्ही. आणि मी सांगितलेलं ते ड्रॉइंगचाही तुम्ही चांगला वापर केला असेल की कसं रेषेचा वापर करायचं काय नाही ते. चला मग आपण कोणतं तरी एक ड्रॉइंग घेऊत. आपण कोणते घेऊत? एखादी फ्लावरचं घेऊत कोणती ड्रॉइंग. चला आपण सोपं ड्रॉइंग घेतो, म्हणजे कमळाची घेऊत आपण, म्हणजे सगळ्यात सोपी ड्रॉइंग आहे. हा बघा, हा इथून इथपर्यंत असं आपण अर्धा गोल काढले. आता हे बघा, इथून अर्धा गोल आहे, हे अर्धा गोल, आणि इथून हे तिरपी रेषा, आणि इथून ही आपण नागमोडी रेषा आपली असली थोडी गेली नागमोडी रेषा, इथून असं ही नागमोडी रेषा. आता इथून एक आपण नागमोडी रेषेचा वापर करू. तसा हा अर्धा गोल समजू. इथून असला अर्धा गोल म्हणजे खालचा बाजूचा अर्धा गोल, आणि ही नागमोडी रेषा आपण काढतात ना, ते नागमोडी रेषा असली असं तसं म्हणून ते अशी नागमोडी रेषा यायली. हा बघ, इथून पण असं ही नागमोडी रेषा. हा अर्धा गोल वरचा, म्हणजे वरून खालचा अर्धा गोल, खालच्या बाजूला झुकलेला अर्धा गोल. मग इथून ही आपण नागमोडी रेषा काढायला. हा बघा, इथून असा अर्धा गोल ही, आणि ही अशी नागमोडी रेषा. बघा कसले बरोबर यायले ड्रॉइंग रेषेचा वापर केल्यावर. बघा, नागमोडी रेषा आणि वरून खाली अर्धा गोल. हा इकडून डाव्या बाजूचा, आणि जमा बाजू हे डाव्या बाजूचा, जमा बाजूचा आहे बरं, हे अर्धा गोल हे. आणि वरून इथं थोडा अर्धा गोल घ्यायचा इथून, आणि इथून इकडे एक अर्धा गोल असं. इथं पण असं वरून खाली अर्धा गोल, इथून पण थोडं तिरकस, पण वरून खाली अर्धा गोल असं. इथून अशी नागमोडी रेषा घेत, इथपर्यंत अशी नागमोडी रेषा. हा बघा, नागमोडी रेषा, आणि ही आडवी रेषा मधून, नागमोडी आडवी रेषा, आणि ही सरळ रेषा. बघितलं, थोडी क्रॉस गेली म्हणजे नागमोडी रेषा समजायचं इकडं. बघा, इथून नागमोडी रेषा, थोड्या प्रमाणात नागमोडी आहे. इथून असं आपण पान काढण्यासाठी यावर अर्धा गोल घेऊत आपण, ही जणू बाजूकडे झुकलेला, आणि इकडून पण असा अर्धा गोल, आणि हा डावा बाजूकडचा अर्धा गोल इथून असं. ओके, झालं पान. हा इकडून एक अर्धा गोल, ही जमाकडे बाजूकडचा अर्धा गोल, डावा बाजूकडचा अर्धा गोल आहे. आपण डावा बाजूकडचा अर्धा गोल, आणि जमा बाजूकडे झुकलेला अर्धा गोल. इथं थोडी मिस्टेक झाली सांगायला, पण समजून घ्यायचं आहे. जमा बाजूकडचा अर्धा गोल आहे, हे डावा बाजूकडचा अर्धा गोल, हे आडवी रेषामध्ये तिरपी रेषा ह्याच्यामध्ये असं, जमा बाजूकडची तिरपी रेषा, आणि डावा बाजूकडची तिरपी रेषा. आता पाणीचा आकार हे काढायचा असेल तर आपल्याला पाणी काढण्यासाठी आपण नागमोडी रेषेचा वापर करू. असा नागमोडी रेषा. ओके, नागमोडी रेषा, आडवी रेषा खाली, मध्ये पण असं नागमोडी रेषा त्याच्यामध्ये.
म्हणजे पाण्याची लाटमधली लहान लहान लाट. ओके, कमळावरून तर तुम्हाला समजलं असेल कसं रेषेचा वापर करायचा. ते पण याच्यावर पण सांगितलं. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की कसं रेषेचा वापर करायचा. आज कोणतं चित्र घेऊत आपण. रेषा तर समजत असेल की तुम्हाला कसं वापरायची काय नाही. आपण कोणतं पण चित्र काढू शकतो रेषेचा वापर करून. आपण एखाद्या माणसाचं चित्र पण काढायचं असताना बघा, आपण इथून असं सरळ रेषा घेतली, इथून असं बघा थोडी तिरकस रेषा घेतली इथून, म्हणजे आपली डावा बाजूकडची तिरपी रेषा समजा थोडी प्रमाणात. आणि तर अर्धा गोल समजू, थोडंसं लहान अर्धा गोल. हा बघ, आणि इथून असं खाली खालच्या बाजूचा नाग अर्धा गोल. मग इथून इकडं डावा बाजूकडचा अर्धा गोल. ओके, इथपर्यंत समजलं असेल. मग खाली घ्यायचं असेल तर इथं थोडंसं प्रमाणात अर्धा गोल घ्यायचं. मग इथं असं नागमोडी रेषा घ्यायचं. हा बघा, थोडा प्रमाणात रेषेचा वापर बरोबर करता आला पाहिजे आपल्याला. थोडा प्रमाणात नागमोडी रेषा आहे. बघा, इथून थोडंसं नागमोडी घ्यायचं आपण. ओके, बघा इथून असं नागमोडी रेषा, म्हणजे एखादं बाई माणसाचं चित्र काढायला समजा आपण. हा वरचा बाजू थोडं रेषा कशी चालली त्याच्यावर लक्ष ठेवायचं कसं. ओके, हा बघा अर्धा गोल वरतून खालचा अर्धा गोल नागमोडी रेषा. आता डोळा काढण्यासाठी इथून असं थोडं प्रमाणात अर्धा गोल घ्यायचं. इथून थोडं प्रमाणात, म्हणजे नागमोडी रेषा आहे ही. थोडं खालून ही नागमोडी रेषा. ओके, नागमोडी रेषा इथून. आता हा पूर्ण गोल मधला एवढं थोडं पांढरं सोडून इथं आपण कलर भरतो. ओके, बाया माणसाचं कसं पण कोणतं पण चित्र काढता येतं आपण. रेषेचा वापर करता आला पाहिजे बरोबर. इथून आपण माणूस पण बनवता येते आणि बाई पण बनवता येते. जास्त मोठं केस केल्यावर बाई बनते आणि लहान रेषा केल्यावर माणूस बनते. ओके, झालं. कसं करायचं ते तर कळत असेल की रेषेचा वापर तुम्हाला.
नाहीतर तुम्ही कोणतं पण एखादी ड्रॉइंग घेऊ शकता तुम्ही, तांब्या वगैरे किंवा बकेट वगैरे कोणतं पण ड्रॉइंग तुम्ही घ्या, त्याच्यामध्ये रेषा तुम्हाला कळायला पाहिजे. आणि रेषा कळण्यासाठी नाही तर तुम्हाला त्याच्यावर हात बसण्यासाठी आहे. रेषेचा वापर केल्यावर तुमची ड्रॉइंग सुधारते, ते तुम्हाला तर सांगितलं असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मी. तर एखादी आपण बकेटच घेऊन बघू अजून, नाही तर फुलावर कोणतं पण काही घेऊ आपण. कुठं घेतो बकेट ध्यानला पहिला तुम्हाला कळायला असेल इथं खूप बाई बनवता येते, माणूस बनवतात आहे, काय बनवतात इथून आपल्याला याच्यावरूनच बघा. तुम्हाला बकेट कसं काढायचं. हा बघा, असं वरून खाली अर्धा गोल, पण थोडं लांबलंच गेलेला. इकडून असं एक अर्धा गोल घ्यायचं लहानसं, आणि इकडून एक हा लहानसा अर्धा गोल जमा, आणि डावा बाजूचा अर्धा गोल. असं समजून सांगितलं तुम्हाला, काढलं सांगितलं तेव्हाच त्या व्हिडिओने सांगितलेलं सगळं. हा बघ खालून वरचा बाजूचा अर्धा गोल. ओके, आता मधून पण तसं काढायचं, म्हणजे ते थोडं मधलं पण भागायचं, ते वरचं असते बकेटच्या ते दिसण्यासाठी पसरट भाग. ओके, आता ही सरळ रेषावरून खाली इथून इकडच्या बाजूने ही सरळ रेषा. मग इथूनच अजून ह्याचं बरोबर घ्यायचं आहे रेषा, ह्या रेषेचं बरोबरच. ओके, इथं थोडं अंतर घ्यायचं, जेवढं इकडून अंतर घेतलं तेवढंच इकडून अंतर घ्यायचं. थोडी तिरकस गेलेली खाली रेषा काढायची, थोडा प्रमाणात, जास्त नाही बघा, थोड्या प्रमाणात तिरकस गेलेली काढायची खाली. आता इथून जोडून घ्यायचं इकडचं. आता थोडा प्रमाणात तिथं अंतर घ्यायचं आपल्याला, आणि इथं जेवढं घेतलं तेवढंच इथं घ्यायचं अंतर. अजून हे खालची रेषा ओढताना इथं थोडा प्रमाणात वरचा खालच्या बाजूचा अर्धा गोलचा वापर करायचा इथं. ओके, मग ही सरळ रेषा इथून ही थोड्या खाली घ्यायची मोठी रेषा, आणि वरून म्हणजे खालून आपण ही तिरकस रेषा घेता येते. ओके, पूर्ण गोल दांडी काढण्यासाठी आहे का, ते पकडण्यासाठी असते बकेटची दांडी, ते कडी तिरकस रेषा घ्यायला आपण. इथून रेषा कुठून कुठे झाली त्याच्यावर लक्ष द्यायचं फक्त. हवा बकेट पण झाली, आपण तसेच वापर केले इथं पण बकेट काढण्यासाठी. पण कोणतं पण ड्रॉइंग काढता येतं आपल्याला ह्याच्यावरून रेषेचा वापर केल्यावर. आपल्याला फक्त ते आपल्याला कळायला पाहिजे कसं काढायची, रेषा कुठं चालली काय नाही ते आपल्याला कळायला पाहिजे. रेषा कसं काढायचं काय नाही, एकदा रेषा समजली ना तर सगळे चित्र आपल्याला काढता येते. एखादी डिझाईनचं पण चित्र काढता येतं, कोणतं पण डिझाईन पण बनवता येतं तुम्हाला, कोणती पण डिझाईन बनवता येते. असं बघा, हा नागमोडी रेषा घेतला, हा इथून असा अर्धा गोल घेतलं, आणि हा नागमोडी रेषा आहे बरं का. आपण आता डिझाईन तयार होते बघ, इथून खालून वरी अर्धा गोल,
कोणती पण डिझाईन वगैरे बनवण्यासाठी जर आपण अर्धा गोलचा वापर करतो. हा बघा नागमोडी रेषा इथं. कसली पण तुम्ही डिझाईन बनवा, रेषेचा वापर करावा लागतो त्याच्यामध्ये. हा अर्धा गोल, ह्याच्यामध्ये हा पूर्ण गोल घ्यायचा. ह्याच्यामध्ये हे तिरकस रेषा, उभी रेषा, तर सगळी रेषा येते त्याच्यामध्ये. कोणती पण डिझाईन वगैरे बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही रेषांचा वापर करतो. बघ रेषाचा वापर केला घ्यायचा पण डिझाईन बनवण्यासाठी पण. हा बघ इथं पण असं आपण घेतलं आहे नागमोडी रेषा इथं थोड्या प्रमाणात. हा बघा कसली पण तुम्ही डिझाईन बनवता तर रेषेचा वापर करावा लागतो आपल्याला. रेषेचा वापर करण्यासाठी आपण कोणती पण ड्रॉइंग बनवण्यासाठी पण रेषा वापरतो आपण. ओके. डिझाईन वगैरे बनवण्यासाठी किंवा चित्र बनवण्यासाठी आपण रेषेचा वापरतो. रेषा तर तुम्हाला समजली असली की आता, नाहीतर बोर व्हायला रेषा करायला म्हणून सगळं. हां मग मी इथं थांबतो आता. थोडं बोर होत असेल तुम्ही. मी चव्हाण सर. तुम्हाला तर सगळं पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की माझं नाव चव्हाण हरदास आहे. ओके. चव्हाण सर. आता तर ओळख झाली असेल की माझी तुम्हाला. मंदवाडी तांड्यात राहतो मी, बीड जिल्ह्यात. ओके. इथं थांबतो आता मी.